अमरावतीत स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. बारामतीतील विमान अपघातात त्यांचा दुःखद अंत झाला. त्यांच्या आठवणींकरिता अमरावतीत एक श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच आमदार रवी राणा, अनंत गुढे, सुनील देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनी अजितदादांना शब्दातून श्रद्धांजली वाहिली. माझ्या बाजूला 3 नंबर सीट आता सुनेत्रा वहिनीकडे आहे. मुख्यमंत्री 1 नंबर, 2 नंबरवर अजित एकनाथजी, 3 नंबरवर अजितदादा, 4 नंबरवर मी. आमचा विधिमंडळाचा हा प्रवास मागच्या नवीन सरकारनंतर सुरू झाला. बाजूला खुर्ची असल्यामुळं मी सोबत विधिमंडळात एकाच बेंचवर असल्यामुळं कधी कधी मी एखादा प्रश्न उत्तर देताना, एखाद्या प्रश्नाचं उत्तर विधिमंडळात देताना एखादी चूक जर माझी असेल तर दादा छोटी चिठ्ठी द्यायची की चंद्रशेखर जरा दुरुस्त कर. खरं तर अनेक आयाम म्हणजे अष्टपैलू कर्तृत्व जरी म्हटलं तरी 100 गुण आणि अत्यंत उच्च क्वालिटीचे गुण आणि तेवढेच संस्कार, तेवढीच संस्कृती आणि गरीब माणसाच्या कल्याणाकरता हृदयातून त्या ठिकाणी योजना बनणारे दादा. खरं तर एखादी योजना त्यांना पटली आणि ती समाजाच्या कल्याणाकरता असेल तर दादा तो निर्णय तात्काळ घ्यायचे आणि ते लिहून ठेवायचे की हा निर्णय मला घ्यायचा आहे, हा निर्णय मी करणार आहे. मला आठवतं की या काळामध्ये, या 22 वर्षाच्या विधिमंडळाच्या काळामध्ये दादाने घेतलेला कुठलाही निर्णय इम्प्लिमेंट झाला नाही असं या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये कधीच घडलं नाही. जेव्हा ही घटना झाली तेव्हा महाराष्ट्र हळहळला. करोडो लोकांच्या डोळ्यात पाणी होतंच. पण मंत्रालय ज्या ठिकाणी दादांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे सकाळी 6 वाजतापासून रात्री 12 वाजेपर्यंत दिलं, त्या मंत्रालयाच्या प्रत्येक तलाट्यापासून, क्लास 4 ऑफिसर, क्लास 4 पासून तर सर्व चीफ सेक्रेटरीपर्यंत सर्व मंत्रालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. सहसा तर होत नाही. राजकारणामध्ये काम करताना आपण अनेक लोकांना दुखवतो. त्यावेळी मात्र खूप दुखावलेला व्यक्ती असतो. तोही कधी कधी अशा मृत्यूनंतर एखाद्या वेळी तो स्तब्ध होतो पण दुःख व्यक्त करत नाही. पण अजितदादाच्या गेल्यानंतर मी जे मंत्रालय बघितलं आहे, चीफ सेक्रेटरीपासून तर क्लास 4 पर्यंत, शिपायापासून तर पोलिसापर्यंत प्रत्येक कर्मचारी हा त्यांच्या जाण्याने आत्ताही त्या ठिकाणी अजितदादाच्या चेंबरसमोर जाताना एक मोठा तीव्र नुकसान, तीव्र दुःख या ठिकाणी मंत्रालयाच्या संपूर्ण या विधिमंडळाच्या परिसरामध्ये आजही झळकत आहे. पवार परिवाराचं फार मोठं नुकसान झालंच आहे. पण ज्या दिवशी दादाचा मृत्यू झाला त्या दिवशी जर महाराष्ट्र बघितला आणि आजचाही महाराष्ट्र बघितला तरी अजितदादाचं नाव घेतलं की 2 मिनिट व्यक्ती थांबून जातो. दादांनी प्रतिष्ठापेक्षा समाजामध्ये आणि गरीब माणसामध्ये मोठं स्थान निर्माण केलं आहे. आणि मी आधीच म्हटलं की व्यक्ती किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला अर्थ आहे. आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य हे समाजाकरता, महाराष्ट्राकरता समर्पित आयुष्य आज निघून गेलं. शेवटी इतकं मोठं दुःख बाजूला सारून मनात दुःख असूनही या राज्याला पुढे नेण्याकरता, दादाचे स्वप्न पूर्ण करण्याकरता, आपल्या अमरावतीकरांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता विदर्भ, मराठवाडा आपल्या परिसरामध्ये पुन्हा एकदा दादांनी केलेला विचार हा पुढे नेण्याकरता सुनेत्रा वहिनी जबाबदारी घेतली आहे. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की दादांनी जे आपल्याकरता आयुष्य दिलं, दादांच्याही आयुष्यामध्ये आपण सुनेत्रा वहिनीच्या आणि जेव्हा जेव्हा या परिवारामध्ये आपली तशी गरज कधीच भागात भासत नाही, पण आपण सर्व त्यांच्या परिवाराचे घटक आहोत. खोडके साहेबांतर या ठिकाणी सांगताना ही गोष्ट खरी आहे की पहिल्या दिवशी मी आणि अजितदादा खूप वेळ बसलो अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि सर्व विषयावर. शब्दसुमनांच्या या माध्यमातून श्रद्धांजली व्यक्त करताना आमदार संजय खोडके भावनिक झालेत. तर दादा म्हणे खोडके
यानंतर लक्षात ठेव, आपल्याला ज्या व्यक्तीनं एखादी गोष्ट विश्वासानं सांगितली, ती आपल्यासाठी जर सांगितली असेल तर ती गोष्ट आपण कधीच डिस्क्लोज केली नाही पाहिजे. ती आपण आपल्या मरेपर्यंत आपल्याजवळ ठेवली पाहिजे. त्या गोष्टीला कधीही कोणाजवळ लीक करता कामा नये, हे तू नेहमी लक्षात ठेव. तुला माहीत आहे की मला याच्यातून फायदा होणार आहे म्हणून तू सांगितलं, परंतु ही चूक आहे. याच्यानंतर तू लक्षात ठेव, जो मी जर तुला एखादी विश्वासानं गोष्ट सांगितली, ती तुझ्यापुरती मर्यादित असेल तर ती आपण बाहेर डिस्क्लोज केली नाही पाहिजे. हा मंत्र त्यांनी मला सांगितला आणि त्याच्यानंतर मी सातत्यानं ते पाळती असतो. तुम्हाला या सर्व घटनेमध्ये आत्ताच्या मधातल्या काळामध्ये मला MLC देण्याचा प्रश्न आला. आपल्याला माहीत आहे राज्यपाल महोदयांचे 12 सदस्य नेमण्याचा विषय झाला आणि आदल्या दिवशी 12 सदस्य नोंदले, म्हणजे नावं पाठवायचं ठरलं आणि रात्री 12 नावं पाठवले सुद्धा. रात्री 12 नावं पाठवले, त्याच्यात माझं नाव 3 राष्ट्रवादीला आले होते, 3 सेनेला आले होते, बाकीचे सर्व BJPचे असे नावं राज्यपालांकडे गेले. परंतु त्याच्यात वरिष्ठ नेत्यांकडून काहीतरी बदल झाले आणि त्यांनी सांगितलं की 12 नाही, आपल्याला 8च करायचे आहे. माझ्याजवळ, कारण की राज्यपाल नियुक्तीसाठी जे काही प्रोटोकॉल आहे त्याच्यात मला मी संस्थेचा कोणता मेंबर असला पाहिजे, सामाजिक संस्थेमध्ये काम करत असला पाहिजे, ते कागदपत्र माझ्याजवळून घेतले होते. सर्व झालं, सर्व पाठवलं आणि दुपारी 2 वाजता तो निर्णय बदलला आणि 2 वाजता काही नावं कट केले. मी सह्याद्रीवर होतो, तेही सह्याद्रीवर होते. नाव जाहीर व्हायला आता 1 तास बाकी असेल. मी त्यापर्यंत असं होतो की माझं नाव आता जाहीर होणार अर्ध्या तासात. मला त्यांनी बोलवलं आणि असा कठोर निर्णय ज्यावेळेस ते घेत असतात त्यांचे डोळे लाल झालेले असतात. ज्यावेळेस एखादी आपल्या जवळच्या व्यक्तीला काही आपल्याला कठीण गोष्ट सांगायची असली तर ते भावुक होऊन जातात. खूप हळव्या मनाचे डोकं थांबल्यासारखं झालं, कारण की दादा एक आमच्या पार्टीचे प्रमुख नव्हते, आमचे कुटुंब प्रमुख होते. आमच्या सर्वांचे कुटुंब प्रमुख म्हणून मी त्यांच्याकडे आम्ही सर्वजण पाहत होतो आणि त्यांच्या जाण्यानं आमच्या पक्षाचंच नाही तर पूर्ण राज्याचं एक आपण पाहिलं असं की 2-3 दिवशी मी आमच्या प्रफुल्ल पटेलांना म्हटलं, मोठमोठ्या पत्रकारांना म्हटलं की तुम्ही आणि मी दादा जनतेमध्ये किती रुजले होते याचं मोजमाप आपण दादा गेल्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रानं आपल्याला दाखवून दिलं. आपण सुद्धा हे अज्युम केलं नव्हतं की दादाचं महत्त्व आणि दादाचं हे मोठेपण हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या घटकामध्ये दादा किती त्यांना त्याचं महत्त्व होतं हे आपल्याला या 2 दिवसाच्या यांनी खऱ्या अर्थानं उमजलेलं होतं. समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली कार्यक्रमाला मानवंदना प्रदान केली आणि त्यांच्या योगदानाला स्मरण करत अनेकांनी श्रद्धांजली व्यक्त केली. हा कार्यक्रम शोकमय परंतु एकता आणि आदर भावनेने भरलेला ठरला. राज्याचे लाडके नेते आणि अनुभव संपन्न उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी क्षतीचे आहेत.